नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। रस्ता तुम्हाला कसं वाटतं? किती खड्डे आहेत काय सांगाल? काही प्रशासन काय आंधळ दळते कुत्रपीठ खाते असलं काम आहे। निवडून याचे निवडून आली, आता ही रस्त्यावर कोण लक्ष देणार आहे? वाहन चालवताना तुम्हाला काय अडचणी निर्माण होते त्या ठिकाणी? काय नाही, मॉलिश केलं वाटलं, पॉलिश केल्यासारखं वाटतं? मध्यंतरी खडी टाकण्यात आली होती की बाबा? काय 4 दिवसात नुसतं डांबर वाटते वरनं आणि तुमचं लगेच खडी टाकायची, ते 2-4 दिवसानं पुन्हा हातरून निघून जाते। मजबूत असं काय सुद्धा केलेलं नाही। फक्त का माहितीये का, फक्त ती गडकरी साहेब आलतं का नाही, रात्र टकाटक झालतं बा। गडकरी साहेब आले त्यावेळेस? हा, एका रात्र रस्ता क्लिअर झालता, तेव्हा बी आमच्या रस्त्याची हीच हालत होती। काय सांगाल तुम्ही? रस्त्याने प्रवास करताय, काय अवस्था रस्त्याची? कधी पडून काही सांगता येत नाही आपल्या अवस्था आहे रस्ते। दुचाकी म्हणताय का चारचाकी म्हणताय? दुचाकी पण चारचाकीचं काय कंडिशन आहे की या रस्त्यात त्या रस्त्यात जात आहे इकडून नाही आडामुळे झाली सगळी. त्या रस्त्यात जातंय. आणि मनक्यात त्रासही वाढायला लागलाय। रस्त्याची इतकी दुरावस्था झालेली आहे की इथून जाणं म्हणजे जिकिरीचं झालंय। आज ना उद्या इथं असं ऍक्सिडेंट होतील की एखादं मेल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही असं वाटायला लागलं। रेमावी घाटातला जसा रस्ता झालाय तसा हा बी रस्ता दुरुस्त व्हावा अशी आमची आग्रही मागणी आहे। की रस्त्याला खड्डे वगैरे पडलेले, काय सांगाल तुम्ही? रस्ता काय, गाड्या मोहर मिस्त्री दुकानाचा गाडी मिस्त्री पासून न्यायला लागते असला रस्ता आहे। इतका बिकट अवस्था रस्त्याची? हायवे आहे, हायवेला कोण म्हणाल काही असला खड्डा आहे? काय रस्त्याची अवस्था काय? खूप बेकार। बर, काय खड्डे आहेत का रस्ता कचला आहे? का खड्डे रस्ते खड्ड्यावरच कळत। सह्याद्री न्यूज मध्ये मी मुख्य संपादक जब्बार पिरजादे आपलं सहर्ष स्वागत करतो। आपण आज खानापूर घाट माथ्यावरील विजापूर गुहागर राज्य महामार्गावर आहोत आणि सुलतान गादे या गावामध्ये आहोत। या गावामध्ये तुम्ही बघू शकता की राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे आणि राष्ट्रीय महामार्गालगत बघू शकता की हा राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे असा उखडलेला आहे। रस्ते पूर्णपणे असे उकरून असे खड्डेमय रस्ता झालेला आहे आणि भरपूर असे या ठिकाणी खड्डे पण आपल्याला दिसत आहेत। रेणावी घाटामध्ये रस्ता असाच बिकट होता, राष्ट्रीय महामार्ग असा पूर्णपणे खड्ड्यामध्ये गेलेला होता, पूर्णपणे खड्डे पडलेले होते। मात्र काही काळातच या 2 दिवसापूर्वी त्या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे। रस्ता त्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात चालू आहे। या ठिकाणी पण ते काम झाल्यानंतर या ठिकाणी पण सुलतान गादेचा रस्ता पूर्ण व्हावा अशी मागणी या ठिकाणी जोर धरू लागली आहे। ग्रामस्थांची मागणी तशी होत आहे। घाटमाथ्यावरून मागणी होत आहे की पूर्णपणे रस्ता झालेला असताना हा 1 किलोमीटरचा रस्ता फक्त अपुरा का राहिलेला आहे। तर आपण पाहू शकता की रस्ता राष्ट्रीय महामार्ग आहे। राष्ट्रीय महामार्गावरती एसटी बस असो, चारचाकी असो, दुचाकी असो, यांना अशी या ठिकाणी कसरत करावी लागत आहे आणि काही लोकांना या ठिकाणी या रस्त्यावरून प्रवास करत असताना जीव देखील गमवावा लागलेला आहे। या ठिकाणी 1 मिनिट थांबा, आपल्या बरोबर रस्त्याला प्रवास करणारे नागरिक आहेत। काय अवस्था आहे साहेब रस्त्याची, काय सांगाल? घाटामध्ये जरा खराब होतं, ते चालू आहे, चांगलं करायला लागले आणि इथून जरा अजून डबरे आहेत। नाही, आता जवळजवळ वरची प्रशाला आहे की नाही, शाळा आहे की नाही, विद्यालय, ते अग्रणी पुलापर्यंत रस्ता पूर्णपणे बिकट आहे, खड्डे पूर्णपणे पडलेले आहेत। काय सांगाल तुम्ही संबंधित प्रशासनाला, काय सांगाल? प्रशासनाला एवढं सांगेल की ते खड्डे आहेत ते पूर्ण करून घ्यायला पाहिजे। आता जसं की रेणावी घाटात काम चालू आहे, तुम्हाला वाटतं का त्या कामाबरोबर आपलं पण हे पण काम पूर्ण व्हावं? काय सांगाल? होईल, झालं पाहिजे, झालं पाहिजे। आपल्या बरोबर काही नागरिक रस्त्याला प्रवास करणारे आहेत, आपण त्यांच्या इथे आता बातचीत करूया। साहेब, आपलं नाव सांगा? माझं नाव दीपक जगताप, गाव खापरगादे। बरं, आता रस्ता जी वरच्या प्रशालेपासून ते अग्रणी पुलापर्यंत रस्त्याची दुरावस्था तुम्ही पाहताय, तुम्ही रोज प्रवास करताय, तर काय सांगाल तुम्ही रस्त्याबाबत? ह्या रस्त्याची इतकी दुरावस्था झालेली आहे की इथून जाणं म्हणजे जिकिरीचं झालंय। आज ना उद्या इथं असं ऍक्सिडेंट होतील की एखादं मेल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही असं वाटायला लागलं। बरं, काय सांगाल तुम्ही संबंधित प्रशासनाला, काय सांगाल? बाकीचा रस्ता जसा चालू आहे तसंच हा बी रस्ता पूर्ण करून घ्यावा अशी आमच्या आग्रही मागणी आहे सरकारला। जसं की रेणावी घाटातला रस्ता चालू आहे, रेमावी घाटातला जसा रस्ता झालाय तसा हा बी रस्ता दुरुस्त व्हावा अशी आमची आग्रही मागणी आहे। आपण नाव सांगा तुमचं? तुकाराम जाधव, गाव तुमचं? बरं, काय सांगाल? आता हे किलोमीटर रस्ता पूर्णपणे खराब आहे, पूर्णपणे खड्डे पडलेले आहेत, तुम्ही रोज प्रवास करताय, काय सांगाल? काय जीव नका झालाय की मरायचंच राहिले फक्त। रोज आता कोण नाही कोणतरी पडतंयच, पुन्हा ऍक्सिडेंट होत्यातच काय। मग ती काय सरकार जागच होत नाही, तर सरकारनं बघितलं पाहिजे, आमदारांनी खासदारांनी निवेदन दिलं पाहिजे किंवा प्रेशर आणलं पाहिजे। नाही बाबा, जसं की आता 2 दिवसापासून रेणावी घाटामध्ये रस्त्याचं काम चालू आहे, करायला लागले तर मग हितला बी करायला पाहिजे। हो, करायला पाहिजे। रेणावीचं जसं केलाय का नाही तर हितला बी करावा। बाकी काय
कमीत कमी म्हणतो रस्ता जरी लेट होणार असला तर खड्डा तरी व्यवस्थित भरून घेतलं पाहिजे. झाले पाहिजे. हा? म्हणजे जसं डांबरानं भरून घेतले हा. नाही खड्ड मध्यंतरी खडी टाकण्यात आली होती की बाबा? काय 4 दिवसात नुसता डांबर वाटते वरनं आणि तुमचं लगेच खडी टाकायची ती 2-4 दिवसानं पुन्हा हातरून निघून जाते. खड्डेच परत होऊन जाते. हा बस म्हणजे मजबूत असं काय सुद्धा केलेलं नाही. माहितीये का फक्त ती गडकरी साहेब आलतं का हा. नाही रात्र टकाटक झालतं बघा. गडकरी साहेब आले त्यावेळेस? हा एका रात्रात रस्ता क्लिअर झाला तेव्हा बी आमच्या रस्त्याची हीच हालत होती. अच्छा. हा, मग ती गडकरी साहेब येणार असलं ना तर 2 दिवसात व्यवस्थित होते बघा. एक मिनिट, आपल्या बरोबर 4 चाकी जे प्रवास करणारे आहेत आपल्या बरोबर ते देखील आहेत. काय सांगाल तुम्ही रस्त्याने प्रवास करताय, काय अवस्था आहे रस्त्याची? कधी पडेल काय सांगता येत नाही आपल्या अवस्था आहे रस्ते. दुचाकी म्हणताय का 4 चाकी म्हणताय? दुचाकी पण 4 चाकीचं अशी काय बिकट कंडिशन आहे की या रस्त्यात त्या रस्त्यात जात आहे इकडून नाही आडामोड जमलं झाली की त्या बरं. रस्त्यात जातंय. आणि मणक्यात त्रासही वाढायला लागलाय. बरं, काय संबंधित प्रशासनाला तुमची काय मागणी असेल, काय सांगाल? काय रस्ता एवढा चकाचक झाला म्हणजे बरं झालं. रेणावली घाटात पण तीच कंडिशन आहे. नाही, रेल्वे घाटाचं काम चालू आहे 2 दिवसापासून. अहो, अलीकडलं कुठे झालंय? बर. अलीकडलं पण बंद बरं, आहे. त्याबरोबर तुमचं बी त्या रेवणगाव घाटातले असो किंवा सुलतान गादीच्या इथला असं रस्ता पूर्ण व्हावा तुम्हाला असं वाटतंय का, काय सांगाल? 100% झालाच पाहिजे. तिथं आबाने सांगितलंच की आता. नमस्कार, नमस्कार, काय नाव सांगा आपलं? माझं नाव प्रमोद भीमराव गायकवाड, गाव आपलं? बलवडी. बरं, आता कुठून कुठून निघालाय? आता बलवडीतून चाललोय सावळजला. बरं, कसं वाटतं तुम्हाला? 1 किलोमीटर रस्ता आहे साधारणतः, वरचं प्रशालेपासून ते आता अग्रणी पूल आहे, या पुलापर्यंत रस्ता तुम्हाला कसं वाटतं? किती खड्डे आहेत, काय सांगाल? काही प्रशासन काय आंधळ दळते कुत्रपीठ खाते असलं काम आहे. बर. झाले की आता निवडणुका झाल्या, सगळं झालं, कोण ज्याचं त्याचं निवडून याचे निवडून आली. आता ही रस्त्यावर कोण लक्ष देणार आहे? नाही, दिलं बरेच पाहिजे खड्डे लक्ष. पडलेले आहेत आणि मध्यंतरी रस्ता पण खडे वगैरे टाकण्यात आली होती, काय सांगाल? कडे मुरुम टाकला होता, गेला मुरुम पावसामुळे. बर. काय नाही होत त्याचं. बरं, आता की जसं की आता इथे बाबा बोलले, एक त्यांनी प्रवासी विट्याहून खानापूर पर्यंत केला, रेणावी घाटामध्ये रस्त्याचं काम चालू आहे, त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल संबंधित खात्याला? काम करायला पाहिजे. रेनावीच चालू आहे तसं इकडे पण करायला पाहिजे ना काम. अहो, माझ्या डोळ्यात एकच 15 ते 20 ऍक्सिडेंट बघितले मी. जवळजवळ आता मी 2017 पासून सावळला जातोय, याच रस्त्याने जातोय. बरेच अपघात झाले. या 4-5 वर्षात तर एवढी भयानक अवस्था आहे नाही रस्त्याची, बर. बोलायचं काम नाही. 2 व्हीलरला माझ्या देखत 4 व्हीलरनं धडक दिले त्या रस्त्याला. माणूस आला तिकडनं ब्रेक दाबते, खड्डा आहे म्हणून. या रस्त्यावर तर भरपूर वाहने आहेतच, भरपूर वाहने प्रवास करतच आहेत, कारण की हा राष्ट्रीय महामार्ग आहे. आपण बघू शकता की या ठिकाणी छोटा हाती एक येतोय, त्यांच्याशी आपण थोडं संवाद साधूयात की रस्ता हा कसा आहे किंवा रस्त्याची काय बिकट अवस्था आहे. तुम्ही कोणतं गाव तुमचं? बर, आता कुठं चालला इकडं? बरं, काय रस्त्याची काय अवस्था आहे? आता 1 किलोमीटर पर्यंत तुम्ही आता येतो, या पुलापर्यंत आला, काय सांगाल रस्त्याची कशी अवस्था आहे? किती खड्डे आहेत, काय खड्डे वगैरे आहेत का नाही रस्त्याला? बर, रस्ता खराब आहे. बरं, चालेल. वाहन चालवताना तुम्हाला काय अडचणी निर्माण होते त्या ठिकाणी? काय नाही, मॉलिश केलं पॉलिश केल्यासारखं वाटतंय. बरं, काय संबंधित खात्यानं रस्ता केला पाहिजे, काय काय सांगाल तुम्ही? काय आता त्यांना कसं वाटतं करू देत. काही की आपल्या समोर आहेत आणि 1 मिनिट थांबा साहेब, तुम्ही कुठून आलाय आणि कुठं चाललाय, काय सांगाल तुमचं नाव? माझं नाव आहे झाले, बरं, तुम्ही आता कुठं चाललाय इकडं? बेळगाववर चाललो. बरं, प्रवास करत असताना वरच्या शाळेपासून ते अग्रणी पुलापर्यंत काय रस्त्याची अवस्था काय? खूप बेकार. काय खड्डे आहेत का रस्ता कचला आहे? आहे का खड्ड्यात, रस्ते खड्ड्यातच कळत नाही. बर. खूप मोठे डबरे आहेत. काय त्रास काय तुम्हाला होतोय? रोजचाच त्रास आहे. दुकान आहे आपल्या बेळगाववर, अच्छा, येऊन जाऊन लय खड्डे, लय रोजचाच गाडी प्रवास तुमचा आहे? रोजचाच प्रवास आहे. बरं, काय सांगाल तुम्ही संबंधित प्रशासनाला, काय सांगाल रस्त्याबाबत? काय सरकारचं काय लक्षच नाही इकडे रस्त्यावर, इकडचे बर. ते रस्ते खराब झाले. बरं, आता बऱ्यापैकी रस्ता मुजवला होता की खडी वगैरे टाकण्यात आली होती? सगळं केला होता, परत ते आहे तेच उघडते ना सगळे. बर. काम बरोबर करत नाही सरकार. बरं, काम झालं पाहिजे. 100% आता रेल्वेगाड्याचं काम चालू आहे असं कळालं आता जस्टच, त्याबरोबर तुमचं पण काम झालं पाहिजे का इथलं? सुलतान गादेत महामार्गावरील खड्ड्यांचा कहर, दुरुस्तीला मुहूर्त कधी, वाहनधारक संतप्त. खानापूर तालुक्यातील सुलतान गादेत हे गुहागर विजापूर महामार्गाची दुरवस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं अपघातांचे प्रमाण वाढले आहे. माध्यमिक प्रशालेपासून अग्रणी नदीच्या पुलापर्यंत सुमारे 1 किलोमीटरचा अरुंद डांबरी रस्ता आजही रुंदीकरण व काँक्रिटीकरणाविना प्रलंबित आहे. महामार्गाच्या रुंदीकरणावेळी भरपाईच्या प्रश्नांवरून ग्रामस्थांनी विरोध केला होता. मात्र जमिनींची मोजणी करून भरपाई वर्ग झाल्यानंतरही रखडलेलं काम पूर्ण
पूर्ण करण्यात आलेलं नाही. रस्त्याच्या साईड पट्ट्या खचल्या असून सुसाट येणाऱ्या वाहनांना खड्डे चुकवत वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. परिणामी रोज अपघात घडत असून काही जणांना जीवही गमवावा लागला आहे. नागरिकांच्या वारंवार मागणीनंतर काही दिवसांपूर्वी रस्त्याकडेला खडी टाकण्यात आली, मात्र खड्डे बुजवण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे मुहूर्त बघूनच खड्डे बुजवणार का, असा संतप्त सवाल वाहनधारक करत आहेत. दरम्यान रेणावी घाटात डांबरीकरण सुरू असताना सुलतान गादेतील हा गंभीर रस्ता तातडीनं दुरुस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार पीरजादे, खानापूर, सांगली.